नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न, सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आला तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हल्ली तुम्हाला प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला गाताना पण दिसतोय. थोडं माझा सूर लागत असेल नसेल, पण मी प्रयत्न तर करतो आणि लोकांना आवडतंय असं माझ्या लक्षात आलंय, म्हणून मी गातच राहणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी गायला सुरुवात केली आहे, मी लिहायला सुरुवात केली आहे, दिग्दर्शनही करतोय, अभिनय सुद्धा अँकरिंगच्या मध्ये करण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्हाला वाटत असेल हे सगळं मी का करतोय? याचं कारण एकच आहे, ज्या माणसाकडे बघून हे सगळं करण्याची प्रेरणा मला मिळाली, त्या माणसाला आज आमच्या या मंचावरती मला बोलवायचंय आणि आमचं भाग्य आहे की ते हो म्हणालेले आहेत. खरंच आज या कॅफेमध्ये असं काही घडणार आहे जे सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं असणार आहे. ज्या माणसाला या मंचावरती मी आज आमंत्रित करणार आहे त्यांच्याबद्दल जितकं बोलावं मंडळी तितकं कमी आहे. म्हणजे 1000 एपिसोड कमी पडतील त्यांना जर मी इथे बसवलं आणि आम्ही गप्पा सुरू केल्या तर. त्यामुळे काय बोलायचं असं मी कालपासून ठरवत होतो. म्हटलं त्यांना सुद्धा शेरोशायरी फार आवडते. मला काही फार जमत नाही, पण मी काल बसून तयार केले बरं का. शेर अर्ज करता हूं त्यांच्यासाठी. आसमां को छूने की तमन्ना तो बहुत से लोग अपने जहन में रखते हैं. आसमां को छूने की तमन्ना तो बहुत से लोग अपने जहन में रखते हैं, लेकिन कुछ ही लोग ऐसे होते हैं जो खुद ब खुद आसमान बन जाते हैं. तर अशाच एका आभाळाला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमचे, आमचे सगळ्यांचे लाडके सचिनजी पिळगावकर. अरे सर, खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप मजा करायची आहे, पण तुम्ही फुबाई फुलं सुद्धा येत होतात आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही हा कार्यक्रम सुद्धा बघता. कसं वाटतं इथे येऊन? खूपच छान. आणि जे काय तुमचं सगळं चालू असतं, चालू म्हणजे मी तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे, सगळ्यांचंच जे काय चालू असतं ते फारच एंटरटेनिंग असतं. कारण तुम्ही मनोरंजन जे आहे त्याला कधी सोडत नाही. लोकांची करमणूक करणं हे मला असं वाटतं तुमच्या नसानसात आहे. तर त्यामुळे तुम्ही सर्व मिळून हा शो अतिशय सुंदररित्या आणि यशस्वीरित्या सादर करता. या शोच्या माध्यमातून वेगवेगळे एपिसोड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो. आजचा आमचा विषय थोडासा वेगळा आहे. काय? सचिन पिळगावकर आणि फॅमिली. महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये सर, कारण संपूर्ण महाराष्ट्र हीच तुमची फॅमिली आहे. अर्थात. आणि एकापेक्षा एकच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच माझी फॅमिली असं म्हणत असता, त्यामुळे आम्हाला खूप मजा वाटते की आम्ही तुमच्या फॅमिलीचा भाग आहोत. अर्थातच आहात. पण एक अशी फॅमिली आज आम्ही सगळ्यांना दाखवणार आहोत जी तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण रसिक प्रेक्षकांना बघण्यात खूप गंमत येईल. तर सर ज्यांना मोठे भाऊ मानतात अशा सरांच्या मोठ्या भावाला या मंचावरती मी आमंत्रित आता करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनयाचे सम्राट अशोक सराफ. सर, मनापासून स्वागत आहे तुमचं या मंचावरती. आणि मी उल्लेख केला की मोठे भाऊ, तर हे मोठ्या भावाचं नातं कधीपासून सुरू झालं? म्हणजे सरांना तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात किंवा तुमची भेट पहिली कशी झाली? अशोक माझ्या वडिलांच्या खूप जवळ, त्यांची मैत्रीही होती, पण अशोक पप्पांना मनापासनं पप्पाच म्हणायचा. वा. आणि माझे वडीलही त्याला त्यांचा मुलगाच मानायचे, अर्थात पहिला मुलगा, मोठा मुलगा मानायचे. पण माझे वडील गेल्यानंतर म्हणजे 1983 साली त्यांचं निधन झालं. ते गेल्यानंतर अशोकनी माझ्या मोठ्या भावाची भूमिका निभवली. त्याची सुरुवात तेव्हा झाली. त्याला जेव्हा कळलं की आता पप्पा नाही आहेत तर हा एकटा पडणार, ह्याला आधार मिळाला पाहिजे. आई आहे, बहीण आहे, लग्न माझं झालं नव्हतं, पण माझ्या वयाहून मोठा असा जो माझा मित्रही होऊ शकतो, जो मला ॲडवाईजही करू शकतो, वेळोवेळी सांगू शकतो की हे बरोबर आहे, हे नाही, अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात फक्त एकच होती, ती म्हणजे अशोक सर. क्या बात, क्या बात. मी एक त्याच्यामध्ये बघितलं की याच्यामध्ये सगळं विसरून इतका कणखरपणाने उभा राहिला आपले वडील गेले तरी. म्हणजे जबाबदारी आईची, बहिणीची, आणि ही जबाबदारी असताना सुद्धा ह्या ज्या पद्धतीनं त्यांनी स्टँड झाला हा माणूस ना, त्याला काही तोडच नव्हती.
पण सगळी इंडस्ट्री आणि सगळेजण तुम्हाला मामा म्हणतात. म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आमचं तुमचं एक वेगळं नातं आहे. तसं अशोक सराफ म्हणून आहेच, पण मामा भाच्याचं हे आमचं तुमचं नातं आहे. पण मामा हा शब्द कुठून आला सर? कोल्हापूरला मामा कसं म्हणतात माहिती आहे ना, कोणाला म्हणतात माहिती आहे ना, नाही इतकंही नाही मामा राहिलं. हा सगळ्यात जवळचा माणूस. सगळ्यात जवळ. ते काका नाही म्हणणार कुणाला, हा ते मामा म्हणणार. वा मामा म्हणणार अगदी अगदी त्यांना म्हणजे अगदी जवळ आल्यासारखं वाटतं. वा. ही कोल्हापूरला मला मामा म्हणायची सुरुवात झाली. अच्छा आणि मग ती इतकी झाली की आता शूटिंग बघायला आले ऑडियन्समध्ये लोक मामा काय असं म्हणतात. वा 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 वा. पर्यंत झालं ते. क्या बात. पण मला एक गोष्ट सांग की तुला मामा म्हटलेलं आवडतं, म्हणजे अर्थातच प्रेमाचं असल्यामुळे. पण एखादी जर हिरोईन तुझ्यासमोर येऊन तुला काय मामा कसं काय असं म्हणाल तर कसं वाटतं? काय अजून विचार नाही तसा केला, पण मी शक्यतो तिला मामा बनवण्याचा प्रयत्न करीन. हो हो. अरे सचिनजी, अरे असे कसे मध्येच कोण आवाज देतात? मनापासून स्वागत आहे, जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी यांच्यासाठी. थँक्यू. बर सर इकडे आलेले आहेत, त्याचं कारण आहे की मोठ्या बंधूंना आपण भेटलो, म्हणजे यांचे काका आणि पप्पांना भेटायला आलेले आहेत ते. ॲब्सोल्युटली. पण हे सरप्राईज होतं सर मला सुद्धा. हां म्हणजे अशी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना कळूच नाही. पण मग काय, त्यांचा परिवार इतका मोठा आहे, म्हणजे आम्ही परिवारातले आहोत, पण बाकी परिवार इतका मोठा आहे की एका माणसाला सांगितलं तर ते त्यांना कळणारच. त्यामुळे त्यांच्यापासून लपवण्यासाठी मग असं आमच्या काही मित्रांनी ठरवलं की कोणालाच नको सांगूया. तर मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो प्लीज. थँक्यू. सर मुलगा आलाय, कसं वाटतं? खूपच बरं वाटलं. आणि कुठल्या बापाला नाही वाटणार मला सांगा. खरं म्हणजे असा मुलगा असेल तर काळजी आधी वाटते, आनंद नंतर होतो. पण ह्याच्या बाबतीत काय आहे की आनंद आणि काळजी नेहमीच असते, आणि ती काळजी प्रेमापोटी असते. ओ हो क्या बात आहे. पण मला तेच विचारायचं आहे की हे बाप मुलाचं नातं हे कधी सुरू झालं सर? त्यांचा मोठेपणा आहे की ते मला मुलगा मानतात. वा. हा माणूसच असा आहे, ह्याचा जलवाच असा आहे, ह्याचा ऑराच असा आहे, ह्याची व्याप्तीच अशी आहे की तुम्हाला कळत नाही की तो कधी तुम्हाला बाप करतो, कधी तुम्हाला भाऊ करतो, कधी तुम्हाला प्रेमात पाडतो. यू जस्ट डोंट नो हिम. पण स्वप्नील सर, अरे ऐसे थोड़ी होता है यार. कौन है तू? कौन है तू? मैं कब? कौन कौन किधर जा रहा है? शो चालू है, जाने का है, चल. हाँ तो मैं को स्कूल में एडमिशन लेने नहीं रहा हूँ. कौन है? अंधेरे में चेहरा भी नहीं दिख रहा क्या? अंदर में नहीं दिख रहा तो आ उजाले में जाने देख. का नहीं, जाने का अरे नहीं. आके उजाले में देख. एक नंबर का कमीना है सर ये. हलकट है हलकट. ये हाँ ये मुंह क्या छुपा रहा तू? क्या हुआ सर? क्या हुआ क्या? अरे मेकअप रूम में बैठे थे, मैं बाथरूम गया, बाहर से लॉक करके आ गया यार. ये हमेशा ऐसे करता है सर. आपने उसको सर पे चढ़ा रखा है सर. छोटा है कर 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 सर पे बैठने लग गया अभी सर. ये पूरा लाइमलाइट खाना चाहता था सर, लेकिन ये बेवकूफ है, इसको मालूम नहीं है सर मैं अपना लाइट खुद लेके चलता हूँ. क्या है? लाईट. जाना यार. क्या हो रहा है नहीं मालूम सर. नहीं देखो, इसकी ये पुरानी आदत है. देखो मुंह छुपा रहा. देखो ए अबे इकडे बघ. तुझा मोठा काय म्हणतो? हां काय म्हणतो? हाय कैसा है? ए हॅलो माफ कर ना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अली असगर यांच्यासाठी. अली सर, आपका बहुत बहुत स्वागत है और मुझे भी वही क्वेश्चन आपसे पूछना है कि सर की और आपकी पहली मुलाकात कब हुई थी? मैंने कॉमेडी कुछ किया है या सीखा है तो वो सचिन जी से सीखा है. क्या बात है, हाँ क्या बात है. सर एक शो बना रहे थे 1 2 3. Yes. वो स्पूफ, सारे फिल्मों के ऊपर स्पूफ थे वो. एंड First episode तुम्हारा था. एपिसोड वाज बाजा इंग्लिस्तानी. राजा हिंदुस्तानी का अच्छा. बाजा इंग्लिस्तानी. तो सर ने मुझे बुलाया कि मैं ये कर रहा हूँ बेटा एंड तू करेगा. तो मैं बोला अच्छा मैं क्या करूँ, लेकिन सर बोले तू आमिर बनेगा. तो मैं बोला आमिर अच्छा ठीक है. तो बोले तू एक बार देख ले राजा हिंदुस्तानी कहीं पे. तो बॉम्बे में सुपर सिनेमा है, वहाँ पे गोल्डन जुबली करने के लिए राजा हिंदुस्तानी चल रही थी 49th वीक ऐसे बिल्कुल. एंड वो थिएटर में सारे कपल्स जाते थे कॉर्नर कॉर्नर में बैठने के लिए. तो मैं भी गया, मैं टिकट लिया बैल्कनी का. एंड उस दिन कोई नहीं थे ऊपर,
डरो मत। उस दिन कोई नहीं थे बिल्कुल। तो मैं वो टिकट वाले को ऐसे दिया तो वो भी ऐसे देखता कि ये अकेला कैसे आ गया, कोई है नहीं इसके साथ। तो मैं बोला कहाँ बैठूं, अरे पूरा खाली है, जहाँ बैठना है बैठो। तो इतने कंसंट्रेशन के साथ मैंने वो फिल्म देखी थी कि वो फिल्म आमिर खान छप गए थे बिल्कुल मेरे अंदर। वो हमने वो किया एंड दैट वाज सुपर्ब। एंड वहाँ से जो टाइमिंग, तो वो सचिन जी की वजह से आज तक हम रोटी खा रहे हैं। मी सुरुवात सरांबरोबर केली, त्यामुळे आज मी जे काही बरं करत असेल ते त्यांच्या आशीर्वादाने करतो, जे काही चुकत असेल ते माझं इम्प्रोव्हायझेशन। अरे अरे शांत बसा, गडबड करू नका, एवढे मोठे मोठे हिरो पाहून एकदम भाव चढल्यासारखे करू नका रे। ज्यांनी अख्खा महाराष्ट्र वेडा करून टाकला ते साक्षात आमच्या समोर उभे आहेत, म्हणजे आज काय बोलावून काय नाही मला सुचून नाही राहिलं साहेब, पण तरी मी बोलणार आहे। म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, ते म्हणजे माझं कर्तव्य आहे। तर तुम्हाला सांगतो सचिनजी, आज मी सर्वप्रथम माननीय सचिनजी पिळगावकर यांचं मी स्वागत करणार आहे। यांच्याबद्दल मी काय बोला, म्हणजे सचिनजी पिळगावकर यांच्या निमित्तानं आज एक अँड्रॉइड टाईपचं व्यक्तिमत्व आपल्या गावात आलेलं आहे। अँड्रॉइड मध्ये कशा मल्टी फॅसिलिटीज राहतात ना, तशा टाईपचं व्यक्तिमत्व आलेलं आहे गाव। म्हणजे कैसा रहता अली भाई, तुमको बोला म्हणजे एक मॉल में अनेक शॉप रहते है की नहीं, पण ये एक शॉप में अनेक मॉल है। तर अशा या ऑलराऊंडर व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या या ऑलराऊंडर गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि स्वतःही ऑलराऊंडर असणारे भारत गणेशपुरे यांना। मीच आहे सर, फोटो काढ रे, फोटो काढ, राहू दे सर, राहू दे सर। म्हणजे बसा सर, बसा बसा। ग्रामपंचायततर्फे एकच सँक्शन झाला यावर्षी सर। सर माझं फक्त एकच छोटंसं रिक्वेस्ट आहे, म्हणजे आमच्या गावात एक मल्टी टॅलेंटेड पोरगा आहे, तर त्याचा सत्कार तुमच्या हस्ते व्हावा एवढी इच्छा आहे, बाकी काही नाही सर। असा एक 5 वर्षाचं लेकरू, छोटंसं लहान लेकरू, ज्याला 102 ताप असताना ज्यानं आपल्या आयुष्यातला पहिला सिनेमाचा शॉट दिला आणि पुढे जाऊन ते सुपरस्टार झाले, आणि आज आपण त्यांना सचिन पिळगावकर या नावाने ओळखतो। तसंच सर आमच्या गावात पण एक 5 वर्षाचं लहान लेकरू, ज्यानं आयुष्यात पहिला सिनेमाचा शॉट दिला, आणि विशेष म्हणजे जुलाब झालेले असताना पहिला शॉट त्या लेकरांना काय दिला असन, तर शंख फुंकण्याचा दिला सर। वा वा वा। तर त्या लहान गोंडस निरागस लेकराचा सत्कार तुमच्या हस्ते व्हावा एवढीच इच्छा आहे सर आमची। तर मी आमंत्रित करतो त्या लहान गोंडस मुलाला, ज्याचं नाव आहे भारत गणेशपुरे। सर तुम्ही माझा सत्कार करा। सगळं स्वतःच करून घ्यायचं इथे आज। नमस्कार सर। स्वप्नीलजी जोशी, अरे बाप रे बाप रे बाप रे, आज या बापलेकानं आमच्या गावातल्या तमाम पोरींचा जीव घ्यायचं ठरवलेला आहे। का? म्हणजे पहा ना, पोरी इतक्या परेशान झाल्या आमच्या गावातल्या, का म्हणले भाऊ आम्ही कोणाकडे पाहाव, बापाकडे पाहाव का पोराकडे पाहाव? बरं मी त्यांना घासा ओरडू ओरडू सांगून राहिलो का ते बापले काय, ते म्हणते नाही नाही ते भाऊ भाऊच आहेत, भाऊ भाऊ आहेत। आता काय सांगा, म्हणजे काय मेंटेनन्स असेल बाबा बघा मेंटेनन्स। तर स्वप्नीलजी जोशी याच ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याबद्दल मी काय सांगावं, म्हणजे फू बाई फू मध्ये जुडगेचा रोल करणारे। काय जुडगे जुडगे काय? इथे लिहिलंय ना, JUDGE जुडगे। जय जय ते सॉरी चांगले लिहिता, मराठीत लिहिता ना रे। काय लिहिता तुम्ही, इंग्लिश मध्ये लिहिता, पाहुण्यासमोर पंचायत करून देता। असू द्या, फू बाई फू मध्ये जजचा रोल करणारे, आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये सांगायचं काय की या फू बाई फूच्या निमित्तानं ते 4-5 वेळा ऍडमिट झाले दवाखान्यात। का? म्हणजे त्यांचे जे सहजुडगे होत्या, आपल्या सह न्यायाधीश होत्या निर्मितताई सावंत, त्यांना बघितलं मी का निर्मितताई सावंत थोडासा इकडे काही विनोद झाला स्टेजवर का ते बाई दना दना अशी ती बाई हसत होती का त्यांचे खांदे 2-3 वेळा डिसलोकेट झालेले आहेत, पण तरी त्यांनी माघार नाही मानली। फार गोड व्यक्तिमत्व आहे। तर हे असे स्वप्नील भाऊ जोशी याच्या ठिकाणी आलेले आहेत। इतक्या गोड व्यक्तिमत्वाचं स्वागत सुद्धा अत्यंत गोड व्यक्तिमत्वाने व्हावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून
अखिल भारतीय डायबिटीस संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर मला तुमच्याबरोबर एक फोटो पाहिजे. अरे इट्स माय प्लेजर सर. आज या ठिकाणी आले असगर आले असगर आले अजय अली असगर आले. काय वाचताय? कठीण लिहून देताय तुम्ही याला. अली काय असगर आले आहेत. हा 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 म्हणजे अली आले 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 म्हणजे कन्फ्युजन झालं माझं. हा. तर आज या ठिकाणी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अली असगर या ठिकाणी आलेले आहेत. प्राध्यापक हिंदी में तुम्हारा अच्छा दुकान चालू है फिर भी पण केवळ वडिलांनी सांगितलं म्हणून आज या ठिकाणी अली भाऊ आलेले आहेत. सर वो म्हणजे क्या बताऊं मैं आपके बारे में. मैं मतलब ऐसा इतने फैन है आपके लोग हमारे गांव में. तुम्हारा जो टीवी पे प्रोग्राम चलता है इतने फैन मतलब क्या करता है हम ग्राम पंचायत का जो टीवी है ना वो लगा देते हैं और पूरा गांव देखते रहता है. वो जो तुम्हारा एकदम हिट कार्यक्रम चलता है वो सत्यमेव जयते मस्त. त्यांचा नाहीये तो कार्यक्रम. अरे त्यांचाच आहे तो. नाही ये बच्चों करके दिखाओ वो वाला एक बार. नहीं करके दिखाओ छोटा सा एक बार. अरे कसं? नहीं मैं करूंगा लेकिन वो मेरा नहीं है. नहीं अरे वो क्या है अरे तुम अरे बड़े बड़े आदमी ऐसा बोलते हैं. उनका रहता है लेकिन वो बोलते नहीं मैंने एक कर्म करते हैं लेकिन बोलते नहीं ऐसा नहीं. ये मेरा नहीं है. सर वो एक बार थोड़ा सा इसको दिखाओ मारो इसके मुंह पर. मारो इसके मुंह गया. आप देख रहे हो आज के जमाने में ओहो लोगों को बोलने का मौका नहीं मिलता है. क्या बात. ऐसे में एक इंसान है जो बोल बोल के दिमाग की दही कर देता है और वो इंसान है कोई तो भी मंडल के. वाह धन्यवाद. बघितलं तुम्ही त्यांची प्रचिती आज या ठिकाणी आलेली आहे. लेकिन सर मैं क्या बोलता हूँ आपको वो ये सब ठीक है लेकिन वो जो तुम्हारा पीके फिल्म का पोस्टर देखा मैंने वो डेंजर है. वो ऐसे काम धंधे मत क्या करो तुम. वो जो ऐसा रेडियो लगा के तुमने मतलब क्या होता है ना एक टाइम पे किसको अर्जेंट में गाना सुनने का फसकन से रेडियो निकाल लिया तो प्रॉब्लम. ऐसा प्रॉब्लम. आता मला अशा माणसाचं स्वागत करायचं आहे का ज्या माणसानं म्हणजे आता काय त्या माणसाला म्हणू. आता मराठी चित्रपट सृष्टीतला देवच म्हटलं तरी आपल्याला म्हणजे थोडे शब्द कमी पडतील असं मला वाटतं. अभिनयाचे सम्राट अशोक मामा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. आता त्यांच्याबद्दल मी बोलणं म्हणजे रेल्वे रुळाखाली होणाऱ्या स्पार्किंग सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. फक्त आमची एक त्यांच्याबद्दल एक कंप्लेंट आहे मामा तुमच्याबद्दल. काय complaint आहे? अख्ख्या गावातलीच कंप्लेंट आहे कारण त्यांच्यामुळे आमच्या गावातली बँक बंद पडली. का? म्हणजे काय झालं की तुमचा एक इंटरव्ह्यू मध्ये आमच्या बँकेतल्या कर्मचाऱ्यानं वाचला का बा तुम्ही आधी बँकेत कामाला होते तर ते तुम्ही नोकरी सोडली आणि मग सुपरस्टार झाले हिरो झाले तर त्या भैताड लोकांना असं वाटलं का बँकेची नोकरी सोडली का आपण हिरो होतो. तर त्यानं काय केलं एकटाच त्यांनी सगळ्या बँकेतली नोकऱ्या सोडल्या आणि बँक बंद झाली आमच्या गावातली. तर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मामा या नावानं प्रसिद्ध असणारे ख्यातनाम अभिनेते अशोकजी सराफ या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय मामा भाचा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मामा आता सत्कार समारंभ तुम्ही पाहिलात तर ग्रामीण भागात बऱ्याच कार्यक्रमांच्या निमित्तानं तुम्ही गेले असाल. कसा वाटला हा सत्कार समारंभ तुम्हाला? त्या मानाने हा फारच चांगला होता. हो का? तर एखादा किस्सा जर आम्हाला तुम्ही सांगितला तर खूप बरं होईल. तो असा सत्काराचा असा किस्सा नाही आहे, तो मला एक वाचवण्याचा किस्सा झाला. म्हणजे नाना सगळीकडे नाना पाटेकर त्यांनी अक्षरशः माझा जीव वाचवला होता एकदा. अच्छा. आता हमीदाबाईची कोठी नाटक म्हणजे जनरली खाली बसून करतात.
कारण सगळ्या त्या बायका खाली पथकल मारून खालीच बसतात जमिनीवर, उभ्या राहून कोणी बोलतच नाही. ते खाली बसतात. म्हणजे स्टेज कसं होतं, एवढंच स्टेज आणि त्याच्यापुढे खुर्च्या. त्या खुर्च्या अशा असल्यामुळे मागच्या लोकांना दिसेना, मागच्या मुलं दिसेना. आणि गाणं चाललं, हे चाललं होतं, नाटक चाललं होतं बसून. मागच्या लोकडे सुरू झाल्याकडं आवा, हे पडदा 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 पडदा, दिसत नाही दिसत नाही दिसत नाही दिसत नाही. आणि 5 मिनिटात पडदा पडला आणि हळूहळू हळूहळू गडबड वाढायला लागली आणि प्रेक्षक तडकले. आणि प्रेक्षकांनी एक एक खुर्ची थिएटरमधली तोडून टाकली. अरे बापरे. ट्यूबलाईट्स फोडून टाकले. आमचा ड्रायव्हर गाडीखाली झोपला होता बसचा, त्याला बाहेर काढला. तर म्हणा काय संपलं का नाही संपलं. त्याचं तिथं बोलणंच कुठलं, खाडकने कानाखाली बसल्यानंतर. आणि काचा फोडल्या बसच्या. आणि त्यावेळेला नाना पाटेकर होता तिकडे. नाना पाटेकरला एकंदर संभाव्य धोक्याची कल्पना आली. त्याला कळलं की ह्या सगळ्याचा टार्गेट मी आहे. अच्छा. सुपरस्टार ना, सुपरस्टार मोठे. त्याने म्हटलं अशोक चल. स्टेजच्या बाहेर काढला मागून गटारातून. आणि गटारातून आम्ही चिखल तुडवत तारेच्या कुंपणावरून पळत त्यांनी मला मेन रोडवर आणला. मेन रोडवर एक रिक्षा त्यांनी पकडली. रिक्षाला थांबवलं त्याने आणि त्या रिक्षाला उतर खाली. आणि तो माणूस मला जवळजवळ 2 फरलांग स्वतः रिक्षा चालवत घेऊन गेला. म्हणजे हे नानाचं मी कधीच हे विसरू शकत नाही. कारण काय, नानानं जर त्याशी मला पळवलं नसतं तिथून, तर लोकांना माझे एवढे तुकडे केले असते. बापरे. कारण लोक जे भडकले होते त्यांनी माझे 8 फूट माझा कटआउट होता, त्या कटआउटचे त्यांनी एवढे बारीक तुकडे केले. टेरिफिकच किस्सा आहे. म्हणजे आता नुसतं विचार केला तरी अंगावर येतो. जोरदार टाळ्या नाना पाटेकर सरांसाठी झाल्या पाहिजेत यासाठी. काय हे पप्पा, काय आणलंय? मैफिल पाहुणे आले का? हे काय एवढे मोठे पाहुणे बसलेत आज? अरे तू काय करणार बाबा आज? मी गाणं वाजवत आलाय. अच्छा. पप्पा किती किती? हे 60 रुपयाला घेतली भाड्याने. काली काली किती? काळी 2. तू आणि मी काळी, बाकी सर शेर. जिस दिन से चला हूँ, वाह 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 वाह, जिस दिन से चला हूँ वाह वाह, मेरी मंजिल पर नजर है. क्या वाह 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 वाह, जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पर नजर है. वाह. आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. वाह 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 वाह. हैरत की निगाहों से मुझे देखने वालों, वाह. हैरत की निगाहों से मुझे देखने वालों, लगता है कभी तुमने समंदर नहीं देखा. क्या बात है, क्या बात है. चुपके डुबके. काय वाजवलंस तू? डुबके. अरे डुबके नाही, चुपके. हा नीट वाज. हा डुबके. हा हे येत नाही का तुला? फोटो से गाऊ. हा कसं तबला जरा मोठ्यानं ऐकू येऊ द्यात. हा होटो से छुलो, हे गजले. हा कसं वाजवशील? घेऊन टाक नक नक, घेऊन टाक नक नक. घेतली वाजव, घेतली. पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नाही. नको निगेटिव्ह आहे ना. घेतली पॉझिटिव्ह. घेऊन टाक घेतली, घेऊन टाक घेतली. हा मला काय बघितलं दगड काय यायला लागलं बघ. काय वाजवतीस? फोटो से वाजवायचं तबल्यावर बस. पप्पा एक क्वेश्चन आहे. काय? तबल्यावर होटोस पेक्षा बोटोस वाजू? काय मेहनत करते. हे पण जाऊ दे, ते हे येतं का? झुकी. अरे
एवढा कॉन्फिडन्स आहे काय वाजवशील काय झुकी झुकी काय वाजवशील जिक 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 असं वाजत काय करायचं काय तुला काय? जाऊ दे काय नको हे नको चल मी एकटाच गाणार आहे तू वाजवायचं नाही कळलं नाही वाजवायचं तर काय नाही, पप्पा तुम्ही एकटे करेक्ट. तोब सॉरी बहुत अच्छे भाऊ बहुत अच्छे. कानात मच्छर कार्यक्रम चालू उचलते अशोक मामा आज आमच्याकडे आलेले आहेत आणि सर मला सांगायला आवडेल की आमच्याकडे मागच्याच आठवड्यात निवेदिता मॅम पण आल्या होत्या. त्यांनी काही तक्रारी सांगितलेल्या आहेत. बघूयात त्यांच्या तक्रारी काय आहेत. आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली या वर्षी. या 25 वर्षात एकदा त्यांनी मला चहा करून दिलाय. घरात कोणी सर्वंट नव्हती आणि आता असं कसं घर ठेवायचं म्हणून मी चक्क जमीन पुसत होते आणि त्याला चहा हवा होता. मग त्याला भयंकर ऑकवर्ड वाटला. तर अशा अवस्थेत मी हिला कसं सांगू चहा करायला. तेव्हा त्यांनी स्वतः चहा बनवला आणि हा चहा घे वगैरे असं करून त्यांनी एकदा मला चहा दिला. कधी कधी खूप छान खोचक बोलतात. म्हणजे मी त्याला चिडवते की तू ना ह्याचे क्लासेस घेऊन. एकदा ना आमचं लग्न झालं तर मी पुरणपोळी बनवली होती आणि आय टोल्ड हिम की बघा मी तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे. तर त्यांनी म्हटलं असं घेतलं हां पण मग लिही ना खाली असं. अरे बापरे. मला निवेदिताचा दागिन्यांचा किस्सा पण आठवतोय. लग्न झाल्यानंतर निवेदिताने म्हणाले की आपण ना असे दागिने करूया. आपण ना मला ना अशोक हे पाहिजे अशोक मला ना ते पाहिजे. हे बघ तू ना चुकीचा सराफ निवडलायस. आणखीन पण त्याची गंमत सांगते. मी ॲज इट इज खूप बोलते. दर 1 जानेवारीला मी ठरवते की ह्या वर्षीचा पण असा आहे की आपण कमी बोलायचं पण ते काय जमत नाही. आणि मला खूप मैत्रिणी आहेत. सतत मी कोणाशी ना कोणाशी तरी फोनवर बोलत असते. एक दिवशी तो आला आणि मला अगं निवेदिता 1 मिनिट बघू दे. म्हटलं काय अरे वा. म्हटलं काय काय झालं. आज मला तुझे दोन्ही कान दिसत आहेत. मामा मॅमनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे. काय तिने जाहीर मांडायचं ठरवलं तर मी काय करू. पण चहा मी करून दिला एकदाच दिलाय सांगते जरा अच्छा जास्ती होतंय. अच्छा. तिला मी दिलाय बराच वेळेला करून दिलेला आहे चहा. पण ती त्याच्याच समाधान मानत नाही की 1 चहा करून दिलाय खूप झालं. म्हणजे मी देण्याची माझी प्रवृत्ती हे लक्षात घेत नाही. वा वा वा. बाकी काय होतं माहिती आहे. बाकी तिने चुकीचा सराफ शोधला. हा आहे ना चुकीचा. चुकीचा सराफ आहे. मी सराफ आहे म्हणून का मी सगळे दागिने घेत बसायचे. म्हणजे मी बसतो दादर पुलाच्या खाली मग
आम्ही खोटं बोलतो. मला सवय आहे. काय उगाच काय माणसाचं शस्त्र हे शब्द असतो ते जास्ती घातक असतं. सर, डान्स म्हटल्यानंतर तुमचं पॅशन आहे आणि नृत्याचा एक कार्यक्रम आपला एकापेक्षा एक तुम्ही जज सुद्धा केलेला आहे आणि करत राहाल पुढे. पण आमच्याही या ना थुकरटवाडीमध्ये एक डान्सर आहेत. हा, हे वक्तव्य कसं आज सगळ्यांसमोर मला प्रपोज कर. सगळ्यांसमोर. तुला माहिती आहे तू जेव्हा लाजतेस ना, जेव्हा तुझे ओठ थरथरतात, तेव्हा ऍक्च्युली मला असं वाटतं की आज अमावस्या आहे. जेव्हा मी तुझ्या समोर झुकतो आणि तुला सांगतो की माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे, तेव्हा मला खऱ्या अर्थाने जाणवतं की आत्महत्या करणाऱ्यांना किती यातना होत असते. आय लव्ह यू बेबी, विल यू मॅरी मी? सर, सर मी तुमची फार मोठी फॅन आहे सर. मला तिकडे यायचं होतं तुमच्याकडे एकापेक्षा एक मध्ये, पण माझी एसटीच चुकली. तुम्ही आले तर तुमच्या समोर एक डान्स सादर करू सर? जरूर. माझ्या बरोबर कोण कोण नाचणार? बाप रे, हजारो जणांना इच्छा आहे माझ्याबरोबर नाचायची. हा, त्यांना पाठवा त्यांना. नाही नाही, तुम्हीच. ए यू लबाड, तुम्हीच. नाही या. नको दादा. काय एवढी ती होतकरू पोरगी आपल्या गावातली पाहुण्यासमोर नाचते, तुला काय म्हणते? काय प्रॉब्लेम आहे तुला? काय नाचत नाही तू? डेंजर आहे. डेंजर काय म्हणजे? डेंजर काय मुळव्यात झालं तुला? चल तिकडे. कमॉन, टाळ्या, जोरदार टाळ्या. तुला गाणं पण सांगते आम्ही. सर रेडी? मी हा ओके. हा, म्युझिक. बरं, काय बाई झालं तुमचं काम? थँक्यू. बघितलं सरांनी माझा डान्स बघितला. आता बघूया महागुरूंचं मत काय आहे. बर. सर सर हे 100 रुपये तुम्ही मला द्या. थँक्यू. नाही सर, तेवढेच आहेत माझ्याकडे. मला वाटलं पहिल्यांदा मला कोणीतरी 100 रुपये दिले माझा डान्स बघून. नाही सर, हे तुम्ही मला द्या नंतर. हा, बर. फोड. हा, फोड लगेच. हा, फोड. अनाउन्स नाही केलं. फोड ना तू. फोड. वाव, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ब्लाउज दिला सरांनी मला, ब्लाउज दिला.
तर ब्लास्ट दिला म्हटलं 100 रुपये द्यावेच लागणार. पण हे 100 रुपये दिल्यानंतर मत देईन ना. हो 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 हे घ्या. थँक्यू. आता मत. हो हा मत नाचना. थँक्यू. ओके बाय बाय बाय. बाय एव्हरीबडी. बाय. काय तुझं काय 50 रुपये. कसले नाच. ए, काय ऐकतोस काय? ऐका ना. नाही नाही नाही. सर तुमच्याही बद्दल सुप्रिया मॅमनी आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, बघूयात त्या काय म्हणतात. अरे बापरे. सरप्राईज बरे सापडले आहेत माझ्या तावडीमध्ये. खरं सांगायचं तर एखादा कलाकार स्वतःच्या कलेवरती जितकं पॅशनेटली प्रेम करतो तसेच तुम्ही तुमच्या कलेवरती खूप निष्ठेने प्रेम करता. आणि आय होप तसेच तुम्ही माझ्यावरती पण एक बायको म्हणून आणि एक नवरा म्हणून तुम्ही माझ्यावरती तितकंच प्रेम करता. त्याच्यामुळे त्याच्यात फारसा फरक आहे असं वाटत नाही. पण हां तरीसुद्धा तुम्ही कलेवरती जास्त प्रेम करता. यक्ष प्रश्न म्हणजे तुम्ही मला घरात मदत करता की नाही. खरं तर करता, काही न करून खूप मदत करता मला. आणि मला हवे असलेल्या गोष्टींमध्ये खूप मदत करता. ते म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला काही सांगायची असेल पण मला सांगू नये असं वाटतं, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगितली की तुम्ही तिकडे जाऊन 10 गोष्टी घेऊन येता. त्याचा मला खूप त्रास होतो. प्लीज तुम्ही असं करू नका. मी सांगितलेलं तेवढंच ऐका आणि तेवढीच गोष्ट आणत जा आणि थोडासा पसारा कमी करा प्लीज. सर काय मत याच्यावर? काही मत देऊ शकत नाही मी. काय डॉक्टर की मी पहिल्यापासूनच असा आहे. आता माझ्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण झाली. 29वे वर्ष चालू आहे. आणि माझ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं नव्हतं तेव्हा ती सुद्धा घरी होती. आई, माझी बहीण, माझी बायको, नंतर माझी मुलगी. म्हणजे स्त्रियांबरोबर घरात राहणं ह्याची मला सवय आहे आणि मला राहायचं आहे. तर त्यामुळे मी वाद नाही घालत कधी आणि ह्या सगळ्या गोष्टींची सवय आहे मला. किंबहुना मी ती करून घेतलेली आहे. एक कंप्लेंट मलाही करायची सरांबद्दल. आता विषय निघालाच आहे. सर इफ यू परमिट, मामा तुमची परवानगी असेल तर. हाँ भाई तू अग्री करेगा मैं क्या बोलता हूँ सर. तुम्ही बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. म्हणजे हा माझा मार्ग एकलापासून शोले पर्यंत, मतलब दिस एंड टू दॅट एंड इतने बड़े बड़े फिल्म्स में आपने ॲज एन ॲक्टर काम किया. मग मोठे झालात, ॲक्टर झालात, मग तुम्ही डिरेक्टर झालात. म्हणजे अशी बनवा बनवीसारखा सिनेमा, मग नवरा माझा नवसाचा, अनेक सिनेमे. निर्माता झालात, दिग्दर्शक झालात, लेजंड झालात तुम्ही. पण हे सगळं करत असताना कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली तुम्ही तुमच्यातल्या ॲक्टरला थोडं मागे टाकलं. हो मला मान्य आहे. कारण ती जबाबदारी तेवढी होती. आणि तुला अजून एक गोष्ट सांगतो, म्हणजे मला तुम्हाला तिघांना ही गोष्ट किंवा तुलाही सांगणं म्हणजे नवीन नसेल तुमच्याकरता की वन्स अन ॲक्टर ऑलवेज अन ॲक्टर. या मंचावरती मी आमंत्रित करतो या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना. सचिनजींना दिग्दर्शित करण्याचा काय अनुभव आहे? सचिन सरांबरोबर काम करताना मी एक शिकलोय की मला ह्यांच्यासारखं मोठं व्हायचं. वा वा वा. या सिनेमामध्ये खूप छान छान गाणी पण आहेत सर. आणि एका गाण्याबद्दल तर अतिशय मला उत्सुकता आहे, जी आय थिंक लावणी आहे. तर त्याबद्दल मला सरांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी एकच सांगेन, फॅन्टॅस्टिक. ओहो, जितकी चांगली ही लावणी ऐकायला आहे, ग्लॅमरस आहे, भरलेली आहे, ती जेव्हा सादर होते तेव्हा तिला 4 चांद लागतात. इंट्रोड्यूस करतोय आम्ही चित्रपटसृष्टीमध्ये आमच्या या नवीन हिरोईनला. ओहो. हां, जे सतीशनी सिलेक्ट केलेली आहे आणि तिचं नाव आहे संस्कृती बालगुडे. वा, स्वागत करूयात संस्कृती बालगुडेचं. ऑल द बेस्ट. थँक्यू. संस्कृती, तुझं मनापासून स्वागत आहे. संस्कृती बरोबर खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, पण आता दुसऱ्या शूटिंगच्या निमित्तानं मामांना
स्वप्नीलजींना आणि अली यांना इथून आम्ही बाय बाय करणार आहोत. पण ते पुन्हा एकदा आमच्या कॅफेमध्ये येतील ही मी त्यांना विनंती करतो आणि प्रॉमिस करणार ते आम्हाला की ते परत येणार आहेत म्हणून. अली सर, जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुम्ही सुद्धा खूप कॉमेडी शोज केलेले आहेत. या शोमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? हैट्स ऑफ टू यू ऑल. आप लोग जो करते हैं वो हम लोग नहीं कर सकते बॉस, तो इसीलिए मज़ा आ गया इधर आकर के. मतलब मैं कुछ और क्या बहुत स्ट्रेस फ्री था ना, बहुत आई वाज जस्ट ऑब्जर्विंग देम. अच्छा ऐसा ऐसे ऐसे, तो इनको भी कहीं ना कहीं हम लोग यूज करेंगे. मामा, मला तुम्हाला विचारायचं आहे, कसं वाटलं तुम्हाला इथून? खरं सांगतो अगदी मनापासून मजा आली. काय कॉमेडीत अनेक प्रकार आहेत, कॉमेडी बरेच जण सादर करतात, पण ह्यातला जो प्रकार होता ना, की इतकी निखळ आणि फर्स्ट क्लास कॉमेडी मी परत नाही पाहिली कधी. कुठेही घाणेरडेपणाचा वास नाही, सिच्युएशन आहे त्याप्रमाणे फिरवत फिरत नाही, इतकी सुंदर या लोकांनी सादर केली की इतकी ताजी कॉमेडीसुद्धा असू शकते आणि ती करतात लोक, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक स्टँडर्ड ज्याला म्हणतात अशी स्टँडर्ड कॉमेडी बघायला मिळाली. मला तेवढ्यासाठी हा प्रोग्राम बघायला आवडतो की याच्या जरा स्टँडर्ड कॉमेडी सापडते. क्या बात आहे, थँक्यू सो मच सर. तर काय आज मामा आलेले आहेत, सचिनजी आलेले आहेत. एक छोटीशी भेट आम्हाला या चला हवा येऊ द्या कॅफेतर्फे तुम्हाला द्यायची. भेट घेऊन या प्लीज. सचिनजी इथे आलेले आहेत म्हटल्यानंतर ही धमाल एका भागात संपणार नाहीये. सरांनी आता जाता जाता आम्हाला फक्त सांगतो ऐका सांगितलंय, ते सगळं ऐकायचं सर. त्यासाठी मी विनंती करतो की तुम्ही पुढच्याही भागात आमच्यासोबत थांबा आणि सचिनजींच्या सोबत आणखीन काही कलाकारांना भेटणार आहोत, तेव्हा आम्ही काय सांगतो ते तुम्ही ऐका. बघत राहा हवा येऊ द्या.